गोविंद बालाजी मुंडे त्याचं ते टोळ भैरव, त्याच्यासोबत ते कनेक्शन वाल्मिक कराडचं कनेक्शन धनंजय सोबत, म्हणजे हा धनंजय सुद्धा ह्याच्यामध्येच मिक्स आहे आणि हे पंकजा पण तेवढीच मिक्स आहे. ते हे सगळे लोक जे आहेत ना, हे सगळी टोळ भैरव हे बिहारसारखं हे खराब करून राहिले आहेत आपल्या बीड जिल्ह्याला. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ह्या लोकांनी अजूनही जागेवर यावं, हवेत राहू नये. एवढी मोठी घटना घडलेली आहे, त्याचं कुठेतरी याचे पडसाद उमटून राहिलेले आहेत. आज देशामध्ये उमटून राहिले, भारत देशामध्ये मस्साजोगचं आज नाव गेलेलं आहे. वाल्मिक कराडसाठी परळी बंद नव्हती. वाल्मिक कराडचे माणसं गोंधळ घालतील आणि आपल्या दुकानं तोडतील, काहीतरी नुकसान होईल, त्यासाठी आपणहून लोकांनी दुकानं बंद केले, जाऊ द्या कटकट नको म्हणून. असे काही वाल्मिक कराडसाठी कोणी बंद करणार नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे गेला एकदाचा आतमध्ये, आता बरं झालं, शांती मिळाली असंच म्हणतील लोक आतून, भलेही यांना समर्थन दाखवतील. आणि मला तर म्हणायचं आहे की आता तुम्ही धनंजयला पण आत घाला, थोडे दिवस त्याला बसू द्या, हवा खाऊ द्या, सरकारी जेवण जेवू द्या, बरं वाटेल.